जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बृहमुंबई महानगरपालिका जी आहे BMC, त्यामधील त्यांनी जे महानगरपालिकेचे ज्या इंजिनिअरिंग सेक्टरच्या ज्या जागा होत्या नगर अभियंताच्या, त्या जागा त्यांनी घेतल्या होत्या किंवा ती पदभरती त्यांनी घेतली होती। त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे सिनियर इंजिनिअरिंगची पोस्ट आहे त्याला आपण AC म्हणू शकतो। त्या सिनियर इंजिनिअरिंगची सिव्हिलसाठी जी पदभरती आहे त्याचे नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत। ती आदेश काय आहेत, त्यानंतर तुमचे जे ज्युनियर इंजिनिअरिंगचे मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल यांचा रिझल्ट कधी लागू शकतो त्यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि आजची अपडेट आहे ती म्हणजे 29/10/2025 रोजीची काय अपडेट आलेली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल, जे विद्यार्थी पास झाले असतील त्यांची नियुक्तीची ज्या विद्यार्थ्यांनी आपली नियुक्ती कधी येईल, नियुक्तीला जर काही अडचण असेल तर काय करायचं आहे, त्या संपूर्ण गोष्टीचा आपण इथे चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। मग विद्यार्थी मित्रांनो, आपण वेळ न वाया घालवता डायरेक्ट जी अपडेट आलेली आहे BMC कडून ते अपडेट आपण पाहणार आहोत। तर ती अपडेट आपण आता पाहूयात। तर ती अपडेट तुम्ही इथं पाहू शकतात विद्यार्थी मित्रांनो। हे बघा, इथं बृहमुंबई महानगरपालिका आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की बृहमुंबई महानगरपालिका दिनांक 29/10/2025 नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय 5वा मजला विस्तारित हिमालय फोर्ट, दूरध्वनी क्रमांक, त्यानंतर त्यांनी त्यांचा ईमेलसुद्धा दिलेला आहे। जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही या ईमेलवर मेल करायचा आहे। मग आता विषय काय विद्यार्थी मित्रांनो, तर बृहमुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील दुय्यम अभियंता म्हणजेच स्थापत्य या पदासाठी जी सरळ सेवा भरती जी आहे 2024-25 त्याचा संदर्भ आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की प्रिय उमेदवार, हे बघा इथं तुम्ही पाहू शकतात, प्रिय उमेदवार उपरोक्त संदर्भान्वये बृहमुंबई महानगरपालिका कोषागारात सुरक्षा रकमेचा भरणा केलेला असल्याने आपणास कळविण्यात येते की आपण हे पत्र प्राप्त झाल्यापासून 7 दिवसाच्या आत वर नमूद केलेल्या कार्यालयीन पत्त्यावर कार्यालयीन वेळेत नियुक्तीचे कार्यालयीन आदेश स्वीकारण्याकरिता उपस्थित राहावे। आपणास सदर या बाबतीत काही अडचण आल्यास या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। आता ज्यांना नियुक्तीचे आदेश आलेले आहेत BMC कडून, हे जे त्यांना पत्र मिळालं आहे त्यांनी लवकरात लवकर 7 दिवसाच्या आत हा जो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर तिथं तुम्ही चौकशी करायची आहे कार्यालयीन वेळेत। त्यानंतर तिथं जाऊन तुम्ही तुमचे नियुक्तीचं जे आदेश असणार आहे किंवा नियुक्तीचं जे पत्र असणार आहे ते तुम्ही तिथून घ्यायचं आहे। या संपूर्ण गोष्टीबद्दल हा संपूर्ण जो आहे ते अपडेट आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नसेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना अजून लेटर पोहोचलं नसेल त्यांनी स्वतः जाऊन तिथं हे कॉल करायचा आहे। बघा इथे नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करून विचारू शकतात। जर कॉल लागत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी आहे तुमचं बृहमुंबई महानगरपालिका इथे जाऊन तुम्ही तिथं ह्या पत्त्यावर जाऊन तिथे तुम्ही भेट देऊ शकतात। मग आता विद्यार्थी मित्रांनो, राहिला विषय तुमचा BMC JEE-AC जो आहे तो रिझल्ट किंवा त्यांची नियुक्तीच्या आदेशाचं जे आहे ते झालेलं आहे। परंतु जे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला असून त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट अजून लागलेला नाही आहे, त्याचं कारण म्हणजे काय, तर जी केस आहे ती जोपर्यंत तुमची मार्गी लागत नाही किंवा काही आदेश येत नाही तोपर्यंत त्याचा मार्ग मोकळा होणार नाही। मग विद्यार्थी मित्रांनो, त्या केसची अपडेट तुम्हाला आता 14/11 जी आहे ती डेट दिली आहे। अजून एक केस आहे, त्याचा वारंवार विद्यार्थी मित्रांनी जे माझ्यासोबत ते विद्यार्थी मित्र ते दुसरी केसबद्दल शेअर करत आहेत। ती केस आणि ही जी केस आहे, जी केस आपण डिटेलमध्ये आधीपासून डिस्कशन करत आलेलो आहोत, हे दोघंही केसेसमध्ये काय डिफरन्स आहे किंवा दोघंही केसेस कुठे कुठे दाखल आहेत या संपूर्ण गोष्टीचा एक मी व्हिडिओ तुम्हाला येत्या काळामध्ये आणणार आहे। 14 तारखे तुमची आता नेक्स्ट हिअरिंग होणार आहे, त्यामध्ये आय होप आपण काहीतरी आदेश येईल, ऑर्डर येईल अशी अपेक्षा आपण बाळगूयात। आणि तेव्हा काय इन्फॉर्मेशन तुम्हाला येईल किंवा मध्ये जर काही इन्फॉर्मेशन आली किंवा रिझल्ट बाबतीत जर काही इन्फॉर्मेशन आली तर मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुमची रजा घेतो। ही संपूर्ण अपडेट तुम्हाला द्यायची होती 29/10/2025 रोजी। आज रोजी अपडेट आली आहे
ते अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा माझे एफर्ट तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर एक लाईक करत जा, जेणेकरून थोडं मोटिवेशन मिळतं आणि तुमच्यासाठी नवनवीन जे आहेत अपडेट्स ते आणण्याचा मी प्रयत्न करत असतो. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.